मित्रांनो, आपण हा समज आहे आपला की अध्यात्माविषयी ज्ञान कोणाला आहे असं आपल्याला जर विचारलं तर आपल्या मनामध्ये पहिले येते की ज्याला माहिती आहे की काय नाही करायचं याचं ज्ञान ज्याला आहे त्याला अध्यात्माचं ज्ञान आहे किंवा त्याला अध्यात्म माहिती आहे असं 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 आपण समजतो. पण अध्यात्माविषयीचं ज्ञान हे नक्की काय, म्हणजे नक्की हे अध्यात्म, धर्म, परमेश्वर हे नक्की काय आहे? हे आज आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जरी आपण म्हटलं तरी हे नक्की काय आहे हे, म्हणजे मी जेव्हा बघितलं ना तेव्हा मला हे समजलं की हे ज्ञान तर बाजूलाच राहू द्या, पण बहुतांशी आपल्याला अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी किंवा परमेश्वर याच्याविषयी गैरसमजच जास्ती आहेत. तर मला जे काही आकलन झालं याविषयीचं, त्या आकलनाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जगाच्या पाठीवरती आपला एकच धर्म सनातन जो आहे तो असा आहे की जो कालानुरूप बदलला आहे किंवा कालानुरूप बदल करण्याची ज्याच्यामध्ये मुभा आहे. कारण आपल्या इथं कसं आहे की आपल्या इथं पक्क असं काही नाहीये, म्हणजे की हेच आहे. आपला धर्म हा उपदेशावरती चालतो, आपला धर्म आदेशावरती चालत नाही. हेच जे आहे तेच खरं आहे असं आपण म्हणत नाही. हे आहे, ह्याच्यातलं सत्य तुम्ही शोधा आणि ते सत्य जे आहे ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळं असू शकतं. ही आपल्या धर्मातली सगळ्यात मोठी, ज्याला आपण म्हणतो की एक जमेची बाजू आहे असं आपण म्हणू शकतो. याचे तोटे पण आहेत, पण तुम्ही जर खरंच खूप गूढ विचार केला तर हा जो धर्म आहे आपला सनातन, हा इतका इतका म्हणजे इतका डेमोक्रॅटिक म्हणून आपण त्याला, ज्याला म्हणतो ना आपण की लोकहितवादी, ज्याला आपण म्हणू की लोकांना विचार करण्याच्यासाठी जो वाव ह्या धर्मामध्ये आपल्या याच्यामध्ये आहे. तर मित्रांनो, कसं आहे की सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि आता कलियुग, तुम्ही जर बघितला सगळा इतिहास तर प्रत्येक युगामध्ये ह्या धर्माच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रमाणे हाताळल्या गेल्या, म्हणण्यापेक्षा त्या गोष्टींना त्या पद्धतीने किंवा त्या युगातल्या विचारांप्रमाणे त्याच्यामध्ये स्थित्यंतर झाली. आणि कसं आहे की कर्मकांड आपला, आपण सगळ्यात मूळ आपला जो भाग आहे जिथं आपण अडकतो ते म्हणजे आहे कर्मकांड. म्हणजे आपल्याला एक असा समज आपल्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये की अरे हे असं करायला पाहिजे किंवा ही पूजा अशीच करायला पाहिजे, किंवा आपण एखादी एखादी गोष्ट किंवा एखादा यज्ञ किंवा एखाद्या जे काही धार्मिक सोपस्कार आहेत ते आपण म्हणजे त्या विशिष्ट पद्धतीनेच करायला पाहिजे, हे नियम आहेत. नियम आहेत ही गोष्ट ठीक आहे, पण मला ज्या काही गोष्टी आपण जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टींमुळे नैराश्य जे आहे ना हे प्रचंड प्रमाणामध्ये धर्माविषयी नवीन पिढीमध्ये पसरत चाललंय. कारण त्यांना ह्या गोष्टी नकोश वाटतात, कालबाह्य वाटतात की हे काय आहे, हे कसं आहे, म्हणजे काय, याला काय काय करत बसायचं, हे अशी भावना जी आहे ही त्यांच्या मनात आहे. आता अर्थात कसं आहे की ह्याच्यामधलं जे शास्त्र आहे ते आपण त्यांना समजून सांगायला कमी पडतोय, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे शास्त्र आहे. आता या सगळ्या शास्त्रांबाबतीत तुम्हाला जर मी एका व्हिडिओमध्ये सांगायला गेलो तर ते अशक्य आहे, पण मी हळूहळू करून तुम्हाला मी या सगळ्या गोष्टींबद्दल सांगेल की प्रत्येक गोष्टी जी आपण करतो, धार्मिक विधी करतो किंवा ज्या गोष्टी करतो त्यामध्ये नक्की शास्त्र काय, प्रत्येक गोष्टी शास्त्र आहे. म्हणजे अगदी काही गोष्टी ज्या आहेत त्या खुळसट आहेत, पण म्हणजे हे मान्य करावंच लागेल आपल्याला की काही गोष्टींना तसा काही अर्थ नाहीये. पण ज्या गोष्टींना अर्थ आहे त्या गोष्टी तरी आपण किमान समजून घेतला तर त्या आपण मनापासून करू. कारण लक्षात घ्या की आत्मकेंद्रित होणे, आपला वेदांत फक्त एकच गोष्ट सांगतो की आपल्याला आपल्यातला स्व जाणून घ्यायचा आहे. तो स्व जाणून घेण्यासाठी जे साधन आहे ते आहे परमेश्वर, आणि ते साधक जे आहे ते आहे आपलं मन. आपल्या मनावरती ताबा मिळवणे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. ते काम जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण परमेश्वर किंवा ती जी काही शक्ती आहे किंवा अध्यात्माच्या जवळपास पण पोहोचू शकत नाही. आणि मनावरती जर कुठल्याही गोष्ट नियंत्रण करत असेल ते म्हणजे आपले विचार. तर विचारांवरती काम केलं तर मनावरती आपल्याला नियंत्रण मिळवता येईल, आणि मनावरती नियंत्रण मिळवलं तर आपली आध्यात्मिक बाजू सोडा, तुमची व्यवहारिक, तुम्हाला ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल ती होणं शक्य आहे. कारण विश्वास ठेवा, आपलं अध्यात्म हे इतकं प्रगत आहे की ज्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला इतका सखोल विचार करावा लागेल आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. काय होतं माहिती का, आजच्या या रील्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगू का की धर्माविषयीच्या समजापेक्षा गैरसमज जास्ती पसरायचे. सोयीनुसार जो जे वाटेल ते बडबड करत सुटलाय, तो जे वाटेल
त्याला जे काय वाटेल ते सांगत सुटलंय. हे करा म्हणजे हे होईल, ते करा म्हणजे ते होईल. त्यातलं खरं किती खरं खोटे याची आपण कधी चाचपडणीच करून बघत नाही. आणि इथं सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि इथं सगळ्यात मोठं कारण आहे. मी ह्या गोष्टी करण्याच्या भानगडीत अशासाठी पडलो कारण मला मला सुद्धा होतं की अरे हे करून असंख्य गोष्टी मला माहिती आहेत की ज्या गोष्टी मी रील्स म्हणा किंवा याच्यामध्ये शेअर करू, पण नाहीये. हा धर्म आपला धर्म कर्मावरती आधारित आहे. तुमचं कर्म जोपर्यंत तुम्ही नियंत्रित करत नाही तोपर्यंत तुमच्या विचार आणि तुमचं मन ह्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात देत नाही. आणि ह्या जोपर्यंत सगळं काही आपण व्यवस्थित करत नाही तोपर्यंत आपण स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, परमेश्वर ह्याच्या जवळपास पण जाऊ शकत नाही. हे पहिलं सत्य मान्य करा. तुम्हाला स्वतःवरती काम करावं लागेल. स्वतःवरती जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत तुम्ही धर्माचा विचार पण न करणं. कारण कलियुगामध्ये तुम्हाला धर्माची एक सोपी व्याख्या सांगतो. भोग हा कलियुगाचा एक अविभाज्य घटक आहे. भोग तर सगळं काही करा, भोग आहेत सगळं काय, फक्त कशामध्ये अडकून राहू नका, आसक्त व्हायचं नाही. हा कलियुगातला सगळ्यात महत्वाचा नियम आहे जो लक्षात ठेवा. आसक्त व्हायचं नाही. तुम्ही ज्या क्षणी तुम्ही अडकून राहाल किंवा ज्या क्षणी तुम्ही आसक्त व्हाल त्या क्षणी तुमची अधोगती ही सुरू होईल. तुम्ही विचार करा, तुम्ही प्रत्येक कुठलं पण उदाहरण तुमच्या जवळचं घ्या. जो व्यक्ती कुठल्याही बाबतीत त्याचा अहंकार असू दे, त्याचा मीपणा असू दे, त्याचं संपत्ती असू दे, त्याचे नातेसंबंध, त्याचं प्रेम, त्याचे जे काय असेल, त्याच्यामध्ये जो अडकून राहिला तो माणूस संपला. ते व्यक्तिमत्व संपलं, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी. आणि हे जे गुण आहेत ना, हे सगळे गुण आपल्याला, हे सगळ्या गोष्टी रजोगुण, तमोगुण, सात्विक गुण आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेच सांगा की आपल्याला एका बाजूतनं एकेका हिच्यामध्ये आपल्याला प्रगती करायची. आपली प्रगती म्हणजे काय, जितकं जास्तीत जास्त आपण स्वतःमध्ये जाऊ किंवा जितके जास्त प्रमाणात आपण आत्मकेंद्रित होऊ तितक्या प्रमाणामध्ये आपण आपला विकास आध्यात्मिक दृष्ट्या किंवा व्यावहारिक दृष्ट्या करू शकू. आणि हेच आपल्याला करायला हवंय. वी हॅव टू डेव्हलप आवर ओन सेल्फ. आपल्याला पहिले आपल्या स्वतःचा विकास करावा लागेल आणि मग नंतर तुम्ही, आणि मी ही गोष्ट सांगतो हा तुम्हाला जी काही शक्ती आहे ना, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, त्याची जाणीव नक्की होईल, 100% होईल. ती शक्ती काय आहे तेही तुम्हाला समजेल. पण आधी काय माहिती का, आधी तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये झाकून बघायला पाहिजे. आधी तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये आत्मकेंद्रित व्हायला पाहिजे. आणि जेवढं तुम्ही आत्मकेंद्रित व्हाल किंवा जेवढं तुम्ही स्वतःला जाणून घ्याल तितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला परमेश्वरही समजेल. आणि हीच आपल्या अध्यात्माची सगळ्यात महत्वाची बाजू आहे. तर मित्रांनो, आजपासून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक प्रॅक्टिस करा. तुम्ही परमेश्वराला घाबरू नका. परमेश्वर ही घाबरण्याची गोष्ट नाहीये. परमेश्वर ही प्रेम करण्याची गोष्ट आहे. ते प्रेम कधी बसेल, ज्यावेळेस आपल्याला ते समजेल की नक्की हे आहे काय. कारण आता आपण हल्ली काय करतो माहितीये का, हे असं नाही केलं तर असं होईल, हे असं केलं तर असं होईल, आपल्याला देव कोपेल आणि आपल्याला परमेश्वर शिक्षा करेल. आपण लहान मुलांना हे शिकवत सुटतो लहानपणापासून की देव कोपेल. तर माझं म्हणणं काय माहिती का, जर परमेश्वर आणि तो निर्गुण आणि निराकार असेल आणि जर तो सगळ्या कुठल्याही गुणापासून जर का तो म्हणजे पूर्णपणे परे असेल तर तो अहंकार आणि कोपेल कसा हो. परमेश्वर अहंकाराने नाही, परमेश्वर जर कोपू शकेल तर तुमच्या कर्माने कोपेल. आणि कर्म हे कर्मकांडात नाहीये. कर्म हे तुमच्या व्यवहारामध्ये आहे, कर्म हे तुमच्या विचारांमध्ये आहे, कर्म हे तुमच्या मनामध्ये आहे. आणि ही गोष्ट जी आहे ना, ही अतिशय महत्वाची आहे, जी गोष्ट आपल्याला समजायला हवी. बघा, माझे हे चॅनल आहे ना, माझे हे चॅनल स्वामी सिद्धी नाव दिलंय. माझा अंधश्रद्धा किंवा कुठल्याही गोष्टींच्या तुमच्या भावनांचा फायदा घेऊन मी पैसे कमवणं हा माझा हे चॅनल सुरू करण्याचा उद्देश नाहीये. विचारांमध्ये बदल झाला पाहिजे. आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मानसिक भावनांमध्ये किंवा आपल्या गोष्टींमध्ये स्थित्यंतर घडलं पाहिजे. आपण हा धर्म खूप जास्ती चांगला करू शकू. आपल्या धर्मातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जगाचं, मानव जातीचं कल्याण करू शकतात. इतका गूढ विचार आणि इतका अभ्यास आपल्या धर्मात झालेला आहे. अहो, आश्चर्यचकित व्हाल अशा गोष्टी तुम्हाला सापडतील इथे. पण काय माहिती का, आपण जाणूनच घेत नाही. म्हणजे आपल्याला फक्त सोपं हवं असतं. आपल्याला रील मध्ये कोणी काही सांगितलं की हे करून ठेवा, ते करून घ्या, मग तुम्हाला असं मिळेल, मग तुम्हाला काही होत नसतं. कधीही काहीही होणार नाही. मी तुम्हाला ही गोष्ट मी लिहून देतो आणि मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती काम करत नाही तोपर्यंत तुमची आध्यात्मिक, व्यावहारिक आणि सामाजिक प्रगती होणं अशक्य आहे. आणि हे जितक्या लवकर तुम्ही स्वीकार कराल तितक्या लवकर तुम्हाला जे काही हवंय ते साध्य तुम्हाला करता येईल. त्यामुळे चला मित्रांनो, जाणून घेऊया या चॅनल मधून मी आता जे काही मांडणार आहे किंवा जे काही मांडायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला पटलं तर ऐका, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा.
आपल्याला हे अज्ञान दूर करायचं आहे. आपल्याला ही जी नैराश्य जे आपल्यापर्यंत प्रस्थापित झाले ना या धर्माविषयी, ते नैराश्य आपण आपल्या आधी काढलं तर आपण पुढच्या पिढीला सांगू शकू की हा धर्म पुढे कसा घेऊन जायचा. नाहीतर जे हे अधःपतन आहे ना या धर्माचं, हे असंच असंच होत जाईल आणि संपणार तर नाही धर्म, कारण त्याच्यामधली ताकद ती तेवढी खूप मोठी आहे. पण आपण त्याच्यामध्ये आपण काही भरही घालू शकणार नाही. तर आपल्याला भर घालायची आणि मला हे करायचंय. त्यामुळे मी आज तुमच्या समोर बसून हे सगळे जे काही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय तो मी करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला मी जाता जाता एकच विनवणी करीन की माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे खूप जास्तीत लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल. आणि तुम्हाला जर हाईप बटन आलं असेल तर हाईप बटन दाबून हा व्हिडिओला प्रमोट करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे जे कंटेंट आहे ते तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहील. तर नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ.